आज पावसाळ्यापूर्वी दौराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण जे मोठे नाले आहेत त्याच्याचबरोबर होर्डिंग पॉइंट्स जे आपल्या शहराचं कवचकुंड आहे त्याची पाहणी दौरा आम्ही केलेला आहे. आदरणीय उपमहापौर साहेब तसेच आरोग्य समिती सभापती सुद्धा माझ्यासोबत होते. स्थानिक नगरसेविका माझ्यासोबत आहेत आणि खऱ्या अर्थाने पाहणी दौरा यासाठी आहे की पावसाळ्यात जे पाणी शहरामध्ये भरलं जातं. आता नवी मुंबई शहराचं नाव असं आहे की कुठेच पाणी साचत नाही किंवा कुठे शहरात पाणी भरलं जात नाही. पण आता मागच्या 20 वर्षात आपल्या होर्डिंग पॉइंट्स मधलं गाळ काढलं गेलं नाहीये. काही तांत्रिक अडचणी बोला किंवा काही कायदेशीर निर्बंध होते, त्याच्यामुळे हे शक्य झालं नाही. पण आता आपण प्रयत्नपूर्वक आदरणीय आपले वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून प्रयत्नपूर्वक जे होर्डिंग पॉइंट्स आहेत त्याच्यातले जितकं शक्य आहे तितकं गाळ काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि जे मोठे नाले आहेत ज्याच्या माध्यमातून जे नवी मुंबई शहरातलं डोंगर साईडचं पाणी पावसाळ्यात खाडीपर्यंत येतं, त्याची स्वच्छतेचा जे काम अधिकारी वर्गाकडून होत आहे त्याची पाहणीसाठी आज मी फिरते. आपण मागच्या महासभेतच सांगितलं की 10 मेला आपण पाहणी दौरा करणार आहोत आणि पाहणी दौरा करायचा असं सभागृहाने आदेशित केल्यानंतर एक आयुक्त साहेबांचं काम आहे इम्प्लिमेंटेशन करणं. त्याच्यामुळे त्यांनी 8 मेलाच पाहणी दौरा केला आणि त्यांनी जे मोठे नाले आहेत त्यांना व्हिजिट दिलं काही नाल्यांना आणि तेव्हा तिथं आदेशित करण्यात आलं आणि त्या व्हिजिट नंतर एक रिपोर्ट मला सादर करण्यात आला, ज्याच्यामध्ये कुठल्या नाल्याचे किती टक्के काम झालेलं आहे ते त्याच्यात नोंदीत होतं. आज आता काही ठिकाणच्या नाल्यांचे चांगल्या पद्धतीने स्वच्छता करण्याचं काम झालेलं आहे. पण आता जुई नगरचं जे नाला आहे खऱ्या अर्थाने त्याची स्वच्छता ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ती अजून झालेली नाही. पण अजूनही वेळ आहे आपल्याकडे. पावसाळा यावेळी थोडा उशिरा आहे, त्याच्यामुळे आठवडा ते 10 दिवस आपल्याकडे आहेत, ह्या वेळेमध्ये नक्कीच ह्या नाल्याची स्वच्छता कशा पद्धतीने करावी ते स्थानिक लोकप्रतिनिधी असोत किंवा माझ्या माध्यमातून अधिकारी वर्गाला आम्ही निर्देशित केलेले आहेत आणि नक्कीच या पुढच्या वेळेमध्ये ते त्या पद्धतीने स्वच्छता करतील. कारण सूचना करणं किंवा समस्या सांगणं हे आमचं काम आहे. ते कशा पद्धतीने टेक्निकली सॉल्व्ह करायचं हे त्यांचं काम आहे आणि त्या पद्धतीने ते त्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर करतील आणि ह्या दौऱ्याचं सफल म्हणजे जे आहे ह्याचं फळ जे आहे ते नक्कीच अतिवृष्टी जेव्हा होईल आणि कुठेही शहरात पाणी शिरणार नाही तेव्हा खऱ्या अर्थाने त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. आणि हेच आम्हाला अपेक्षित आहे की ज्या ठिकाणी नेहमी पाणी भरत असेल शहरात तरी ह्यावेळी नागरिकांना त्यापासून दिलासा मिळावा. कुठेही शहरात कोणाच्या घरात पाणी शिरून नुकसान त्यांना होऊ नये आणि जर एखाद्या ठिकाणी झालं तर तत्काळ तिथं कशा पद्धतीने आपलं आपत्कालीन विभाग पोहोचेल यासाठीही निर्देश देण्यात आलेला आहे. प्रत्येक वॉर्ड ऑफिसमध्ये त्या पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे आणि लवकरात लवकर लोकांपर्यंत मदत पोहोचेल ह्याचंही नियोजन करण्यात आलेलं आहे. मॅडम, आणखीन एक महत्वाची मागणी केली आहे अध्यक्षांनी की जो ट्रॅक आहे त्याच्यावरती रेल्वे ब्रिज बांधतात त्याची सुद्धा तुम्ही पाहणी केली. काही दिवसांपूर्वी त्यांनी पत्राद्वारे तुमच्याकडे मागणी सुद्धा केली, त्याकडे कसं पाहता? नक्कीच रेल्वे ट्रॅक वर जेव्हा आपण ब्रिज बांधतो तर नक्कीच त्याच्यासाठी रेल्वेची परमिशनची गरज असते. सन्माननीय इकडचे लोकप्रतिनिधी प्रणाली पाटील मॅडम आहेत, त्यांचं आणि माझं यापूर्वीही बोलणं झालेलं आहे याच्याविषयी. मी त्यांना सांगितलं की अशा अशा पद्धतीच्या परमिशन्स आपल्याला लागतात आणि त्यांनी मागील जे पेपर वर्क आहे ते बघितलेलं आहे, त्याच्यात आपल्याला रेल्वेची परमिशन आहे. तर नक्कीच आपण लवकरात लवकर हा ठराव महासभेपुढे आणण्याचा प्रयत्न करू आणि लवकरात लवकर तिथं ब्रिज कसा होईल यासाठीही प्रयत्न करणार आहोत.